सर्वप्रथम आपल्या सर्वांना जे आहे मागी गणेश उत्सवाच्या ज्या आहेत गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 19 जानेवारी रोजी जे आहे आम्ही सन्माननीय आयुक्त जे आहेत राजेश नार्वेकर यांना एक निवेदन दिलं होतं की ज्याप्रमाणे आपण गणेश चतुर्थीला जे आहे विसर्जन तलावांवर जी आहे व्यवस्था करतात त्याच पद्धतीची व्यवस्था जी आहे मागे गणेश उत्सवाला जी आहे संपूर्ण नवी मुंबई शहरातील खदान तलावावर व्हावी अशी आपण आपल्याला निवेदन दिलं होतं। त्यानंतर जे आहे आम्ही महानगरपालिकेवर 8 आणि 9 तारखेला मोर्चा काढला। त्यावेळेस 9 तारखेला अतिरिक्त आयुक्त सुजाता डोळे मॅडम यांना देखील आम्ही विनंती केली होती की आपण मागी गणेश उत्सवाच्या दिवशी नवी मुंबई शहरातील सर्व तलावांवर जे आहे विसर्जनाची या ठिकाणी व्यवस्था करावी, परंतु दुर्दैवाने जे आहे प्रशासनाने कुठल्याच पद्धतीची जी आहे व्यवस्था केली नाही आहे। नाईलाजाने जे आपण बघाल की आम्ही या ठिकाणी जे आहे स्वखर्चाने जे आहे खदान तलावाची या ठिकाणी या ठिकाणी सभामंडप देखील आहे आणि या ठिकाणी विसर्जनची देखील जी आहे व्यवस्था आम्ही जे विसर्जन करतात कर्मचारी त्याची देखील आम्ही व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे महानगरपालिकेला की आम्ही जर महात्मा गांधींना यांना विचारांना मानतो तर तेवढंच आम्ही शहीद भगतसिंग यांच्या विचारांना देखील मानतो आणि म्हणूनच बहिऱ्या झालेल्या प्रशासनाला आता कुठेतरी जे आहे भगतसिंगच्या विचारांना अवलंबावं लागेल आम्हाला। एवढंच मी या ठिकाणी जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी महानगरपालिकेला सांगेन आणि निश्चितच सर्व नवमुंबईकरांना मी आवाहन करेन की आपण देखील या गोष्टीचा विचार करावा की आपण निवेदन देऊन देखील जे आहे प्रशासनाला कुठल्याच पद्धतीने जे आहे ते जाग येत नाही आहे आणि कुठलीच पद्धतीची व्यवस्था जी आहे महानगरपालिकेकडून जे आहे संपूर्ण शहरातील जे आहे मागी गणेश उत्सवाच्या दिवशी जे आहेत विसर्जनाच्या दिवशी केली जात नाही आहे। तर आपण मी या ठिकाणी जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण नवी मुंबईकरांच्या वतीने जे आहे ते महानगरपालिका प्रशासनाचं जे आहे ते निषेध व्यक्त करतो आणि मी आजच्या या गणेश उत्सवाच्या दिवशी मी या ठिकाणी गणराया चरणी प्रार्थना करतो की या बहिऱ्या झालेल्या प्रशासनाला जाग यावी। एवढंच मी या ठिकाणी मागे गणेश उत्सवाच्या निमित्त मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना मागे गणेश उत्सवाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद।